वडाळा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त गरजू नागरिकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे आयोजन भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सेक्रेटरी मोहम्मद हसन आणि महामंत्री नदीम खान यांच्या पुढाकारातून करण्यात आले। रमजानच्या पवित्र महिन्यात समाजातील सर्व घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचावा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजात जावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। या रेशन किटमुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। सगळ्यात पहिल्यांदा तर मी सगळ्या जे महाराष्ट्रकर आहेत आपल्या सगळ्या देशवासी यांच्या तर्फे सगळ्यांना आमच्या ईदच्या निमित्ताने जे ईदचा महिना चालू आमचा रमजान मुबारकचा त्या निमित्ताने सगळ्यांना ईद मुबारक करतो। आणि त्या लोकांना सुद्धा आणि इथे काय जातीवाद आम्ही करत नाही। आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून ते गद्दीवरती विराजमान झालेत तेव्हापासून आतापर्यंत काही एक वाद छिडला का कुठेतरी तुम्ही पाहिलं का तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा कोणीतरी ऐकलं का हिंदू मुस्लिमचा वाद छिडलाय म्हणून? नाही ना। आता तसेच आमचे महापौर पण बसलेत। महापौर पण आमचे जे बसले ते ऋतुताई तावडे ते कट्टर मराठी आहेत। मराठी ताई आमची बसली आहे तिथे, आम्ही त्यांचे भाऊ इथे तैनात आहेत। त्यांनी ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी आम्ही त्यांच्यासाठी ते सगळे करू जे आमच्या पक्षाला स्ट्रॉंग करायला आम्हाला करायचं आहे। आणि आम्ही इथे काय पक्षासाठी नाही, आम्ही इथे एक मोहब्बत आणि शांतीचं पैगाम द्यायला आम्ही इथे आलेलो आहे। आणि इथे आम्ही या दर महिन्याला आमचा असतो, दरवर्षी एक महिना असा असतो मुबारक महिना, त्या महिन्यामध्ये आम्ही काही स्वतःसाठी आणि स्वतःच्या घराच्या लोकांसाठी आणि गल्लीच्या लोकांसाठी आणि मोहल्ल्याच्या लोकांसाठी काही ठेवत नाही। बाहेरच्या लोकांना पण आम्ही गरजू तिथपर्यंत जाऊन आम्ही त्यांची जी परिस्थिती असते ते समजून पक्षातर्फे आम्हाला एवढा प्रेम आहे आमच्यावर का आता आमचा जे आहे मुंबई अध्यक्ष आहे वसीम भाई ते सुद्धा आणि आमचे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आणि माझे मंत्री आणि आत्ताचे मंत्री हाजी अरफातजी अल्पसंख्याक आयुक्त मिनिस्टर, मग नंतर आमचे मंत्री आशिष शेलारजी आणि आमचे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांचं आमच्यावर प्रेम असल्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो। आणि आमच्याकडे देवाचा आशीर्वाद असा आहे आमच्या अल्लाचा का अल्लानी कधी असं सांगितलं नाही का हिंदू मुस्लिम करा। हिंदू मुस्लिम हे जातीवाद कधीच करत नाही बीजेपी। आता माझ्यासारखे कार्यकर्ते नदीमबाई यांच्यासारखे कार्यकर्ते आणि आमच्याकडे भरपूर असे नाही म्हणले ना तुम्ही तर BJPमध्ये मुस्लिम समुदायाचे एवढे लोक आहेत काय आमचे पंतप्रधान जे नरेंद्र मोदीजी आहे ना त्यांनी सांगितलं मी कधी हिंदू मुस्लिम हे म्हणत नाही, माझे दफ्तरमध्ये चेअर खाली आहेत, तुम्ही येऊन स्वतःची जागा तुम्ही घेऊ शकतात। आणि BJP पक्ष हे सगळ्यांसाठी आहे। आता तुम्ही बघू शकतात कुठे गेले तर असं वाटतंय तसं वाटतंय, तर हे वेगळे पक्षाचे लोक करतात, त्यांची विचारधारा वेगळी आहे। पण BJP पक्षाचा हा विचारधारा कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे, सबका साथ सबका विकास हे म्हणतात। आत्तापर्यंत आमची भारतीय जनता पार्टी वरपर्यंत आली आहे आणि याला परत आम्हाला 2030मध्ये पण आम्हाला परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हवे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेबांचं प्रेम असंच राहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब परत एकदा त्या खुर्चीवर विराजमान झाले पाहिजे असं मी माझे अपेक्षा ठेवून माझ्यावरती पक्षाने जे जबाबदारी टाकेल पुढे पण मी असंच पार पाडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर साल हम लोग जो रमज़ान का ये प्रोग्राम रखते हैं और सबको मेरे तरफ से शुभकामनाएं और रमज़ान की मुबारकबाद मुसलमानों को सबको देता हूँ। और हमारे कालिदास कोलंबकर साहब मोहम्मद ये सब हम लोग हमेशा साथ देते। बस जय हिंद, जय महाराष्ट्र।